अमरावती शहराचा एक परिसर म्हणजे बेलपुरा येथे माहुरे कुटुंबीय राहते। दोन भावाच्या नालीच्या पाण्याचा वाद हा राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला। अमोल माहुरे यांनी माजी नगरसेवक संजय माहुरे यांच्या विरुद्ध राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती। अमोल माहुरे यांनी तक्रार केल्यानंतर ते आपल्या घरी गेले। रात्री 10:30 ते 11 वाजताच्या सुमारास राजापेठ येथील दुय्यम ठाणेदार किशोर सोळंके हे पेट्रोलिंगवरती बेलपुरा परिसरामध्ये गेले असता आरोपींनी पोलिसांची गाडी पाहताच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरती गोटमार चालू केली। यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि फिर्यादी सुद्धा जखमी झाले। जखमींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। दुय्यम ठाणेदार आपल्या कर्मचाऱ्यांसह बेलपुरा येथे पेट्रोलिंगवर गेले असता संजय माहुरे समर्थकांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरती गोटमार केली। यामध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांसह अमोल माहुरे सुद्धा जखमी झालेले आहेत। या जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रात्रीच दाखल करण्यात आलं। घटनेची माहिती मिळताच डीसीपी सातव जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये पोहोचून त्यांनी जखमी अवस्थेमधील दुय्यम ठाणेदार व पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेतली। त्यानंतर ते सरळ बेलपुरा येथे पोहोचले आणि तेथे त्यांनी तगडा पोलीस बंदोबस्त लावला। घरात घुसून गोटमार करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। त्यांना राजापेठ पोलीस ठाणे येथे आणल्या गेलं। राजापेठ पोलीस यांनी हल्लेखोरांविरुद्ध कलम 143 नुसार 328/20 अन्वये गुन्हा दाखल केलेला असून 147, 148, 149, 307, 332, 323, 353, 504, 506, 188 आणि 269 भारतीय दंडविधानाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये एकूण 15 आरोपींना अटक करण्यात आली असून सागर तंबोले, राज तंबोले, श्रीदीप तंबोले, शुभम तंबोले, विजू तंबोले, शिवा तंबोले, श्याम तंबोले, अशोक तंबोले, शंकर मदने, जुगल मदने, अमित धनाडे, शुभम धनाडे, जितू तंबोले, गोपाल माहुरे, रामेश्वर माहुरे, रामेश्वर माहुलकर इत्यादी आरोपींची नावे राजापेठ पोलिसांनी दाखल केलेली आहेत। बेलपुरा येथील हनुमान मंदिराजवळ रात्री 11:30 दरम्यान ही घटना घडल्याचे राजापेठ पोलिसांनी सांगितले। यामध्ये पोलीस निरीक्षक किशोर शिर्के यांच्यासह राजेश राठोड व संतोष विगे हे जखमी झालेले आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।